भारतीय जनता पार्टी बिझनेस सेल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेची निवडणूक जस्ट संपलेली आहे आणि काही महिन्यातच आता आपल्याला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरं जायचं आहे. कोणतीही निवडणूक असली तरी त्याच्या पहिल्यांदा सगळ्यात पहिला प्रश्न समोर येतो, वोटिंग ID कार्ड. आणि याच्याच संदर्भामध्ये भरपूर लोकांच्या क्वेरीज असतात, जसं की वोटिंग ID कार्ड कुठून काढून मिळेल, जसं की आम्ही दुसऱ्या राज्यामध्ये राहतो तर आम्ही मतदान करू शकतो का, किंवा आम्हाला वॉर्ड चेंज करायचा आहे, आम्हाला विधानसभेचा एरिया चेंज करायचा आहे, किंवा माझं मतदान कार्ड आहे पण मला सापडत नाही आहे, किंवा मतदान यादीमध्ये माझं नावच मिळत नाही आहे, माझ्याकडे मतदान कार्ड आहे पण माझं यादीत नाव नाही आहे, किंवा मी घरी बसल्या बसल्या वोटिंग करू शकतो का. असे अनेक प्रश्न आपल्या सर्व वोटर लोकांसमोर असतात आणि यालाच ॲड्रेस करण्यासाठी BJP बिझनेस सेल यूट्यूब चॅनलच्या मार्फत अमृता देवगावकर मॅम, जे की बिझनेस सेलच्या अध्यक्ष आहेत, आणि विकास आपटे सर, जे की BJP इन्फ्रास्ट्रक्चर सेलचे सरचिटणीस आहेत, हे दोघेही आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा असं मी सगळ्या व्ह्युअर्सला रिक्वेस्ट करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. आणि तुमच्या जरी काहीही क्वेरीज असल्या कोणत्याही पद्धतीच्या वोटिंग रिलेटेड, तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे आणि जो ईमेल ID दिलेला आहे त्याच्यावरती नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू. नमस्कार विकास. नमस्कार. आपण पाहतोय की सध्या इलेक्शनची वारे सर्व ठिकाणी वाहत आहे. लोकसभा आत्ताच झाली, आता विधानसभा येऊ घातली आहे, त्यापुढे कॉर्पोरेशन इलेक्शन, असे इलेक्शनवर इलेक्शन आहेत. डेमोक्रेसीचा सगळ्यात मोठा राईट म्हणूया आपण इज प्रत्येकाला मतदान करता येणं. हा त्यातला सगळ्यात मोठा घटक आहे, महत्वाचा घटक आहे. पण या राईटला प्रोसेस करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? सर्वात महत्वाचं, मला वोटिंग करता येईल की नाही, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि नेहमीप्रमाणे त्यात मी कोणालाही दोष देत नाही, कारण उदासीनता पहिल्यापासून आहे आणि तिथेच आपल्यासारख्यांची जबाबदारी वाढते की ती उदासीनता कमी कशी करायची, जागरूकता कशी वाढवायची, आणि त्याला आपण म्हणूया की व्हॉट इज बेसिक मिनिमम रिक्वायर्ड. तर पहिलं काम की तुमचं नाव वोटर लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. अनेकांना वोटर लिस्ट काय हे सुद्धा माहित नाही. तर ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हा रिपीट असेल, पण ज्यांना माहिती नसेल, एक यादी पब्लिश होते कुठचीही निवडणूक घ्यायच्या साधारण 3 महिन्या अगोदर. तर त्याला एक फायनल वोटर लिस्ट म्हणतात. ती यादी पब्लिश झाल्यानंतर थोडा एक काळ असतो, त्यानंतर त्याला आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणतो किंवा आचारसंहिता, ती इम्प्लिमेंट सुरुवात होते. लोकसभा 2024चं उदाहरण द्यायचं तर जानेवारी 2024 मध्ये फायनल वोटर लिस्ट पब्लिश झाली. ओके. त्यानंतर साधारण महिन्याभराच्या डेट्स आता माझ्या पटकन लक्षात येत नाहीये, पण कुठेतरी फेब्रुवारी-मार्च मध्ये आचारसंहिता लागू केली. ओके. आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय होतं की ही वोटर यादी प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आपापल्या कार्यकर्त्यांना देते. आणि ज्या पॉलिटिकल पार्टीची यंत्रणा, म्हणजे भाजपची यंत्रणा खरोखर खूप स्ट्रॉंग आहे, ॲट द सेम टाइम काँग्रेसची तेवढीच ग्रासरूट लेवलपर्यंत आहे, कारण ती सुद्धा जुनी पार्टी आहे, आपण त्यांना नकारू शकत नाही. तर ज्याला आपण म्हणतो की बूथ लेवलपर्यंत डेटा आहे का, बूथ लेवलचा डेटा हा वोटर लिस्ट मधनच तयार होतो. ओके. तर खूप लोकांना असं समजत नाही की बूथ म्हणजे नक्की काय. बऱ्याच जणांचं मिसकन्सेप्शन आहे की बूथ म्हणजे निवडणुकीच्या दिवशी पॉलिटिकल पार्टी जे टेबल लावून बसतात त्याला बूथ म्हणायचं, की यादी त्याला बूथ म्हणायचं. करेक्ट. तर इलेक्शन कमिशनच्या भाषेमध्ये त्याला यादी किंवा पार्ट नंबर म्हणतात इंग्रजीत, आणि त्यालाच पॉलिटिकल पार्टी बूथ नंबर म्हणतात. तर आपण काही लोक जेव्हा या ह्याच्यात सक्रिय होतो तेव्हा आपण एक उदाहरणार्थ बूथ नंबर 227 त्या एरियामध्ये आपण जास्त आपला प्रभाव होता तिथे. आता बूथ नंबर 227 शोधायची कुठनं? करेक्ट. तर त्यासाठी इलेक्शन कमिशनची वेबसाईट आहे, शिवाय ते दरवेळेला ते अपडेट करत असतात. ओके. तर आणखीन याला आपण जास्त न वाढवता, म्हणजे सर्वात प्रथम
वोटर लिस्टमध्ये नाव असणं हे अत्यंत गरजेचं ते गरजेचं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 18 वर्षाचं पूर्ण झालं की आपण मतदान करू शकतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो द एज क्रायटेरिया फॉर मीटिंग द वोटिंग राईट इज 18 इयर्स ओल्ड. पण आता ही प्रोसेस सुरू कधी करायची हा महत्वाचा प्रश्न आहे. अगदी सांगायचंच गेलं तर माझा मुलगा 8 एप्रिलला 18 वर्षाचा झाला आणि इलेक्शन अगदी पुढच्या महिन्यात होतं. आता मला माहितीये की जेव्हा जर मी 8 एप्रिलला ही प्रक्रिया सुरू केली तर आचारसंहिता आहे, इलेक्शन ऑफिसर्स अर्थातच बऱ्याच ड्युटीजवर असतात, त्यामुळे त्याचं नाव त्या लिस्टमध्ये पुढच्या येणं 8 एप्रिलला जर रजिस्ट्रेशन केलं तर जरी तो 18 वर्षाचा झाला तरी तो व्होट नाही करू शकणार. पण मग ही प्रक्रिया सुरू कधी करायची? 18 वर्ष झाल्यावर का थोडं आधी पण सुरू करता येते? खूपच चांगला प्रश्न. चांगला अशा दृष्टीने की या रजिस्ट्रेशनच्या अवतीभोवती खूप कन्फ्युजन आहे. बरं. तर एज हा पहिला कन्फ्युजन आहे. ओके. इलेक्शन कमिशनने अगदी क्लिअरली केलंय की 1 जानेवारी कुठच्याही कॅलेंडर इयरचा 1 जानेवारी हा हा. त्यांचा एक कट ऑफ पिरियड असतो. ओके. त्या कट ऑफ पिरियडला मागच्या वर्षीपर्यंत ज्या ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले ओके. त्या सगळ्यांची ती लिस्ट ते अपडेट करत असतात. बरं. आणि हे कंटिन्युअस प्रोसेसमध्ये चालू असतं. ओके. जे खूप लोकांना माहित नाही. लोकांना असं वाटतं की निवडणूक जवळ आली तरच आता वोटर रजिस्ट्रेशन होणार, मग सगळ्यांची घाई गर्दी होते, वोटर रजिस्ट्रेशनकडेही धाव, त्यानंतर निवडणूक अधिकारी आणि ते लोकही बिझी असतात, त्यांनाही ती सगळ्या कामं करायमध्ये आणि मग ते रजिस्ट्रेशन आपलं मागे राहून जातं. बरोबर. होतं काय, एक निवडणूक झाली की पुढची निवडणूक व्हायला 5 वर्ष असतात बरोबर. आणि तो जो डल पिरियड असतो त्या डल पिरियडमध्ये निवडणूक अधिकारी आणि त्यांचे ऑफिसर्स हे बऱ्यापैकी वर्कलोड त्यांचा कमी असतो. ओके. अनेक वेळा ते सांगत असतात की ज्या वेळेला आमचा वर्कलोड कमी आहे त्यावेळेला लोकांनी मॅक्झिमम वोटर रजिस्ट्रेशन करून घ्या. जेणेकरून सगळ्या गोष्टी चेक करता येतात आणि तुमचं शांतपणे सगळी नावं इन्क्लुजन मध्ये येऊन जाऊ शकतात. तर सोप्या प्रश्नाचं सोपं उत्तर, 1 जानेवारी आपण आता धरूया की येणारं वर्ष, हा. 1 जानेवारी 2025 ला परत लिस्ट अपडेट होणार. आता फॉर व्हॉट एव्हर रिझन महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक त्याच्या अगोदर होणार आहे. म्हणून काय होतं, दर 3 महिन्यानंतर ज्याला की कंटिन्युअस रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल, की दर 3 महिन्यानंतर अपडेशन प्रोसेस ही चालूच असते. बरं. कट ऑफ असा आहे, आता जो नियरेस्ट कट ऑफ येणार हा. आहे 30 जून 2024. ओके. तर आज आपण- महत्वाची डेट महत्वाची आहे. डेट आहे. करेक्ट. तर आज आपल्याकडे वेळ कमी आहे, हो. पण असं नाही की आता 30 जून डेट संपली तर माझा चान्स गेला. हा. आज सुद्धा तुम्ही फॉर्म भरा. 30 जूनला येण्यामध्ये थोडा वेळ लागू शकतो, बट पुढचा विंडो आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर तर त्याच्यामध्ये हा तो तरी सगळा- गाठलाच पाहिजे तो आपण प्रत्येकाने. सगळ्यांनी गाठला पाहिजे. ओके. आता वोटर रजिस्ट्रेशन करणं म्हणजे ती एक प्रक्रिया असणार आहे साहजिकच. त्याच्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स तयार ठेवावे लागणार आहे. तर 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे कुठला सेट ऑफ डॉक्युमेंट्स आपल्याला तयार ठेवावा लागतो वोटर रजिस्ट्रेशन करण्यासाठी, आणि दुसरी ही प्रक्रिया ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, आणि साधारण किती वेळ लागतो या प्रोसेसला? बरोबर. खूप सोपं केलं आता इलेक्शन कमिशनने सुद्धा. सर्वात प्रथम की तुमचा एक चांगला फोटो, ओके. व्हाईट बॅकग्राऊंड असलेला, हा. त्यांनी जे डायमेन्शन डिफाईन केले 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर, ओके. आणि फ्रंट फेस पाहिजे जेणेकरून चेहरा चांगला क्लीन असला पाहिजे. बरं. हा एक फोटो. दुसरा डॉक्युमेंट आहे एज प्रूफ. एज प्रूफसाठी त्यांनी जवळजवळ 8-9 असे वेगवेगळे डॉक्युमेंट्स दिले. ओके. आता ज्यांचा बर्थ सर्टिफिकेट असेल दॅट इज अ क्लीनेस्ट डॉक्युमेंट, हम्म. कुठेही त्याच्यामध्ये वाद नाही. हम्म. बर्थ सर्टिफिकेट जरी नसला हम्म. तरी दुसरे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत. हम्म. आता त्याच्यापैकी मला सगळे आठवत नाही, पण त्याच्यात सुद्धा तुम्ही शाळेचा जर का 10वी किंवा 12वीची मार्कशीट असेल, आता नवीन सिस्टीम मध्ये मला आठवत नाही, पण जुन्या सिस्टीम मध्ये 10वी 12वीची मार्कशीट असताना त्याच्यात डेट ऑफ बर्थ क्लिअरली यायचं. अच्छा. तर ते डेट ऑफ बर्थचं एक प्रूफ त्यांना लागतं. लागतं. दॅट इज वन प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. ओके. सेकंड जो ऍड्रेस प्रूफ लागतो तो तुमचा राहतं घर, अगदी स्वतःचं असेल किंवा भाड्यावर असेल तरी भाड्याचं चालेल. असेल. ओके. भाड्यावर असेल तर लँडलॉर्ड कडनं नॅचरली तुम्हाला ते एनओसी आणि ते सगळे फॉर्मॅट हो. त्यांनी दिलेले आहेत. ते नसलं तरी आधार असतं. बरं. आधार बऱ्याच ठिकाणी आता एक्सेप्टेड आहे ऍज ऍड्रेस प्रूफ ऑल्सो. ओके. काही लोकांचे पासपोर्ट आहेत. बरेच लोक पासपोर्ट देतात 3 कारणांसाठी. पासपोर्ट जेव्हा आपण तयार करतो
बराचसा आपला स्वतःचाच डेटा क्लीनअप झालेला असतो. बरं. कारण पासपोर्ट इश्यू व्हायच्या अगोदर पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं असतं आणि इट इज अ रिअली द क्लीनेस्ट डॉक्युमेंट विच वी कॅन सबमिट. करेक्ट. तर हे 3 गोष्टी ठेवायच्या. दुसरा प्रश्न ऑनलाईन ऑफलाईन. हा. ऑनलाईन डेफिनेटली आहे, खूप सोपं आहे. बरं. ऑफलाईन सिस्टीम पण चालू आहे. ज्या विचारांना हे सगळे ऑनलाईन सिस्टीम जमत नाही, बरं. तेवढे कम्प्युटर सॅव्ही नाहीये, तर त्या लोकांनी करायचं काय, हा. तर त्यांच्यासाठी ऑफलाईन सिस्टीम ठेवलेली आहे. तरी देखील मी सगळ्यांना ऍडवाइस करीन की ऑफलाईन जरी असली त्याच्यात 2 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. एक, ऑफलाईन फॉर्म भरून ते कागद तुम्ही जेव्हा सबमिट करता, तर हा आता मी जे काही सांगेन याच्यावरती खूप लोकांचे प्रश्न आणि काउंटर येतील की असं तुम्ही डायरेक्टली ॲलिगेशन कसं करताय. पण हे मी ऑब्झर्व केलंय की ऑफलाईन कागद निवडणूक आयोग किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये नुसते पडून असतात. बरं. आणि दुसरं, त्याला ट्रॅकिंग मेकॅनिझम नाहीये. बरं. कारण तो फॉर्म भरल्यानंतर एक एक्नॉलेजमेंट स्लिप द्यायची हा. असते. त्यांच्याकडे एवढा वर्कलोड असतो की ते स्लिप वरती एंट्री करून त्याची काउंटर स्लिप तुम्हाला ते फाडून देणार आणि नुसतीच ती स्लिप देतात, त्याच्यावर कुठचाही ट्रॅकिंग आयडी नसतो. बरं. म्हणून इलेक्शन कमिशनच स्वतः प्रमोट करते की तुम्ही ऑनलाईनच सगळे फॉर्म ऑनलाईन भरा. करा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमचं पुढचे कष्ट वाचवायचे असतील तर आधी थोडे कष्ट घेऊन ऑनलाईन केलेलं अगदी बरोबर. कधी बेटर आहे. ज्यांना येत नाही त्यांना, हो. ज्यांना येतं त्यांना तर हे अगदीच सोपी गोष्ट झालेली आहे. म्हणजे इट इज अ मॅटर ऑफ फ्यू मिनिट्स टू अपलोड ऑल द अगदी few डॉक्युमेंट्स. याची स्पेसिफिक वेबसाईट कुठली आहे? याची एक खूपच चांगली, व्हेरी पॉवरफुल, अगदी लो बँडविड्थवर चालणारी वेबसाईट आहे voters.eci.gov.in. बरं. खूप सोपी वेबसाईट आहे आणि इतकी वर्सेटाईल आहे ती. त्याच्यामध्ये तुम्ही गेला की तुम्हाला काय करतात, पूर्वी ती ओपन सिस्टीम होती. बरं. आता प्रत्येक युजरला रजिस्टर करावं लागतं. म्हणजे जसं लॉग इन करून हो, आपण हो. करतो, युजर नेम पासवर्ड द्यावा युजरनेम लागतो. पासवर्ड. तर केलं नसेल तर अगदी सोपं आहे. न्यू रजिस्ट्रेशन म्हणून करायचं. ओके. मोबाईल नंबर द्या किंवा ईमेल आयडी द्या, ओटीपी येतो, ओटीपी एंटर करा, युअर जॉब इज डन. बरं. पण आता माझा असा एक प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हणाला की मी सपोज भाड्याच्या घरात राहत असेल तर मला लँडलॉर्डचं एक एनओसी मिळतं हो. किंवा ऍड्रेस प्रूफ साठी मिळतं. हो. आपण आता बघतो की आता आपण पुण्यात राहतो आणि पुण्यामध्ये इतर गावाहून आलेले लोक बरीच जास्त आहे, हो. ज्यांची आधार कार्ड रजिस्ट्रेशन म्हणू किंवा पासपोर्ट इव्हन फॉर दॅट मॅटर हे कदाचित दुसऱ्या स्टेटमध्ये रजिस्टर्ड असेल, दुसऱ्या गावामध्ये रजिस्टर्ड असेल आणि दे डोंट वॉन्ट टू चेंज इट बिकॉज त्यांचा जॉब कदाचित बदलीचा जॉब आहे. म्हणजे एव्हरी 3 इयर्स गव्हर्नमेंट जॉब बदलतात किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा लोक स्विच करतात. सो इन दॅट केस त्यांनी वोटर रजिस्ट्रेशनसाठी कुठे भरावं? म्हणजे मी पुण्यात राहतो आत्ता म्हणून मी पुण्यातला ऍड्रेस देऊन वोटर रजिस्ट्रेशन भरायचं का माझं जिथे मूळ गाव आहे किंवा जिथे माझं ऍड्रेस प्रूफ आहे व्हॅलिड तिथे भरायचं? हा प्रश्न मला वाटतं बऱ्याच फिरतीच्या लोकांना नक्की येत असेल, तर त्यांना काय ऍडवाइस द्याल तुम्ही? खूपच हा त्रासदायक विषय आहे, ऍट द सेम टाइम चांगलाही प्रश्न. कारण हा जो फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे आणि हा सगळा वोट करणारा एज ग्रुप मधला आहे. बरोबर आहे. मॅक्झिमम यंग एज 18 to 35. करेक्ट. मी धरीन थोडेफार 45 आणि जाणकार एज ग्रुप आहे आणि हो. क्युरियस एज ग्रुप आहे. क्युरियस एज ग्रुप आहे. यांना भेडसावणारा प्रश्न अगदी तुम्ही अचूक शोधला. मी राहतो उदाहरणार्थ गाझियाबादला. मी आता पुण्याला आलो, फिरतीचा जॉब आहे, आयटी मध्ये असेल, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल, कशासाठी असेल. पहिलं काम जे करायचं की त्याचं जर का रजिस्ट्रेशनच झालं नसेल, म्हणजे ही इज अ क्लीन वोटर, करेक्ट, तर त्यांनी त्याच्या होम टाउन वरती पहिलं रजिस्ट्रेशन जरूर करावं. ओके. कारण त्याचे सगळे डॉक्युमेंट्स ऑलरेडी होम टाउनचे तयार असतात. बरोबर. सो दॅट इज अ सिम्पलेस्ट थिंग ही कॅन अँड द इझिएस्ट. ॲट द इझिएस्ट. करेक्ट. त्यानंतर लगेच उपप्रश्न येतो, कारण मी हे फेस केलेले न्यू वोटर रजिस्ट्रेशन करताना, की अरे आप तो बोल रहे हो की उधर का कर लो, फिर अभी वोटिंग के लिए तो उधर जाना पडेगा. तर माझं अनेक लोकांना असंच म्हणणं आहे, तुम्ही एरवी सुद्धा उन्हाळ्याची सुट्टी असेल, कोणाचं लग्न असेल, तुमचे बरेचसे रियुनियनचे मीटिंग्स होत असतात, अनेकांचे इव्हन मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नाला सुद्धा सुट्टी घेऊन ही मुलं जात असतात. बरोबर आहे. तर देशासाठी तुम्हाला 5 वर्षातनं एकदाच फक्त जर का जायचं असेल तर त्यांनी नक्की जावं. तर त्यांनी नक्की जावं. आपला राईट एक्सरसाइज करायचा असेल, बरोबर, आणि फक्त व्हॉट्सअप वरती खूप चर्चा करू नये, पण त्यात सहभाग घेऊन काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं. त्याच्यासाठी थोडासा कष्ट आणि पैसे खर्च झाले तरी इट इज स्टील वर्थ इट. याची जाणीव असणं फार महत्वाचं आहे.
आणि मला वाटतं बऱ्याचशा गव्हर्नमेंट आणि ऑफिसेस इलेक्शनच्या दिवशी सुट्टी देतातच. करेक्ट. त्यामुळे असं नाही की तुमचा एखादा दिवस बुडणार आहे. मी तर पाहिलंय की बऱ्याचदा आपण बघतो की सोमवार किंवा शुक्रवारी वोटिंग डे असतो. त्यामुळे त्याला लागून आणायचे यू आर लकी जर सुट्ट्या आल्या तर, म्हणजे मग तुम्हाला तुमचे होमटाऊन जर लांब असेल तर यू डोंट मिस आउट मच ऑन युअर वर्किंग डेज. हा खूपच सुंदर पॉइंट सांगितला. म्हणजे खूप लोकांनी सुट्ट्या लागून आल्या याला निगेटिव्ह अँगलने पण हो. धरलं की आता सगळेजण पळायला जाणार. पण मी Correct. पॉझिटिव्हिटी जो की तुम्ही एक फार चांगला विषय मांडलाय, ही यंग मुलं किंवा मुली ज्या बाहेर असतात करेक्ट. त्यांना वीक डेला ठेवलं तर नेहमीचा प्रश्न म्हणजे जे Correct. ने सेअर्स म्हणतो की जे कारण शोधत असतात, करेक्ट. वोटिंग का करायला मी नाही जाणार. नको. आता वेनसडेला वोटिंग आलं, मग मी कशी सुट्टी घेऊ? करेक्ट. एक दिवसासाठी मी एवढा लांब जाऊ? 28,000 ते 30,000. बरं, आजकालची यंग मुलं, आमच्या पिढीमध्ये आम्ही ट्रेनने सुद्धा प्रवास केला, हो, पण अलीकडे कोणी प्लेन शिवाय जात नाही. बरोबर आहे. आणि मग जाऊन येऊन म्हणजे मग ते 25-30,000चा अंदाजे खर्च येतो साहेब. करेक्ट. तर मी तर म्हणतो ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे जर का इलेक्शन कमिशनने वीकेंड लागून जर का सुट्टी दिली असेल तर. तुम्ही तेवढे दिवस घरी एन्जॉय पण तुम्ही करून घेऊ घरी शकता. एन्जॉय करा. पैसे वसूल होऊ शकतात पैसे तुमचे, वसूल होऊ असं शकतात. म्हणूया आपण. आता दुसरा प्रश्न की नाही, आता बॉस सुट्टीच देत नाही, हा, तर इलेक्शन कमिशनने सुद्धा खूप सोपी प्रोसेस केली आहे. बरं. एक फॉर्म भरायचा असतो, आता नंबर मी विसरलोय, पण बहुतेक फॉर्म 8 किंवा फॉर्म 8A असावा. बरं. बहुतेक फॉर्म 8 आहे. फॉर्म 8 इज फॉर चेंज ऑफ ऍड्रेस. ओके. खूप सिम्पल आहे. बरं. तिथे कुठेही बंधन नाही. हम्म. आज इमॅजिन करा, आपण 2024 मध्ये बोलतोय. मी इकडे पुण्यामध्ये फिरतीचा जॉब आहे. मी या इलेक्शनला इथे चेंज ऑफ ऍड्रेस केला. पुढची वेळ येणार आहे 2029ला. तर 2029ला मी परत जर का ट्रान्सफर होऊन होमटाऊनला गेलो दिल्लीला, नथिंग रॉंग. पुन्हा परत फॉर्मेट भरून तिथे बरोबर चेंज आहे. करून ती टाका. प्रोसेस करायची थोडक्यात. हो, थोडक्यात करायची. त्यापेक्षा आय थिंक होमटाऊनला जाऊन येणं सगळ्यात सोपं आहे. ते सर्वात ते सोपं सगळी आहे. प्रोसेस मध्ये एखाद्या वेळेस अडकला डॉक्युमेंट, हो. तर त्यापेक्षा दिस इज इझियर. Correct. आता हा प्रश्न झाला आपल्या देशात इतर प्रांतात राहणाऱ्या लोकांसाठी. हम्म. आता महत्वाचा प्रश्न आहे, बाहेरच्या देशात राहणारे हो. उत्सुक मतदान करणारे, ज्यांचं नाव मतदान यादीमध्ये आहे, हो. पण आता ते भारताच्या बाहेर शिकायला असो, नोकरीसाठी असो किंवा एक शॉर्ट कमिशनसाठी असो, त्यांना मतदान अगदी करायची फार इच्छा असते. पण मग त्यांना काय ऑप्शन आहे? इफ दे आर स्टेईंग अब्रॉड फॉर सम रिझन, फॉर स्टडीज, फॉर जॉब, इज देअर अ पॉसिबिलिटी दॅट दे कॅन वोट फ्रॉम देअर ऑर दे हॅव टू बी हिअर टू वोट? इलेक्टोरल रिफॉर्म्स मध्ये हा विषय आहे. हा. आणि आता आपण निवडणुकीच्या अगोदरही ऐकलं असेल, वन नेशन वन इलेक्शन डॉक्युमेंट हा. म्हणा किंवा पॉलिसी रोल आउट होणार हो. आहे. त्याच्यात सुद्धा ऑनलाईन वोटिंग ही प्रोव्हिजन ठेवावी असं खूप त्याच्यावरती जोर देण्यात येतोय. बरं. पण ते जेव्हा होईल तेव्हा, कारण आता त्याच्यात नाहीये. अनेक गोष्टी आहेत. ऍट द मोमेंट ओव्हरसीज वोटर्स, हा. त्याच्यातनं 3-4 टेक्निकल आणि लिगल बाबी आहेत. बरं. पहिलं उदाहरणार्थ, एक व्यक्ती बाहेर आहे, बरं. कुठच्याही कारणाने तिथे आहे. सर्वात प्रथम की त्याचं नाव इकडच्या वोटर लिस्टमध्ये असलं पाहिजे. बरोबर आहे. तर ती पहिली क्रायटेरिया झाली. दुसरा क्रायटेरिया की तो बाहेर जरी असला तरी वोटिंगसाठी त्याला त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येऊनच वोट करावं लागेल. भारतात फिजिकली यावं लागेल भारतात त्याला. फिजिकली त्याला यावं लागेल. बरं. तर या 2 कंडिशन्समुळे परत माझं तेच म्हणणं आहे, कदाचित आपले तुम्ही आई वडिलांना भेटायला हो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा कुठच्या लग्न समारंभासाठी, कुठच्या तरी पर्सनल कामासाठी येतच असतात. हो. हे तुमचं पर्सनल कामच समजा. ओके. 5 वर्षातनं एकदाच यायचंय. करेक्ट. 5 वर्षात एकदा तुम्ही देशासाठी जर का वेळ आणि पैसा खर्च करून आला आणि त्यावेळेला वोटिंग केलं, हा. तर ही तुम्हालाही सुविधा आहे आणि करेक्ट. देशालाही जे गरज आहे. चांगली सरकार आली तर चांगल्या पॉलिसीज होतील, हो. एस्पेशली फॉरेन पॉलिसीज चांगल्या होतील. आपण आता बघतो की आपल्याकडे खूप एमिनंट लीडर्स आहेत जे हो. फॉरेन पॉलिसीवर खूप छान काम करतायत. सो आपल्याला जर पाहिजे असेल की ते लोक तिथे आपल्याला दिसले पाहिजे, तर आपल्याला थोडं काम करावं लागेल की बरोबर. त्यासाठी आपल्याला थोडासा एक्स्ट्रा प्रवास करून, थोडे पैसे खर्च करून त्यावेळेस भारतात येणं आणि मेकिंग शुअर दॅट यू वोट फॉर द राईट पर्सन Correct. इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यात अजून एक मी ऍड करीन,
पुढची लोकसभा निवडणूक किंवा विधानसभा निवडणूक कधी होणार हा. हे आपल्याला 5 वर्ष अगोदरच माहिती असतं, बरोबर आहे, किंबहुना 2 वर्ष अगोदर म्हणूया. अगदी बरोबर. अगदीच देर इज अ सरप्राईज एलिमेंट की मिड टर्म पोल झाले किंवा स्नॅप पोल झाले तरी देखील 6 महिने ते 1 वर्ष अगोदर आपल्याला अंदाजे लागून जातो. करेक्ट. सो तर त्या वर्षातलं तुमचं भारतात येण्याचं ट्रिप करेक्ट, तुम्ही जर का त्याला त्याप्रमाणे reschedule शेड्यूल केलं, करू शकता. तर ते दोघांनाही ते संयुक्त असं आणि फार रेअर, आता मे बी दिस इयरच आहे ते, पण असं फार रेअरली होतं की तिन्ही इलेक्शन 2-2, 3-3 महिन्याच्या बरोबर गॅपनी आले, तेव्हा आय गेस थोडासा डिफिकल्ट होऊ शकतं. Correct. पण दॅट इज वन्स इन अ ब्लू मून सिच्युएशन आय वुड गेस. OCI कार्ड खूप लोक घेऊन ठेवतात, म्हणजे जरी त्यांनी तिकडची सिटिझनशिप घेतली असेल तरी त्यांना कुठेतरी आपण भारतीय आहोत ह्याचं एक इच्छा असते की हो. नाही आपलं ते पूर्ण अस्तित्व जाऊ नये, म्हणून ते OCI कार्ड घेतात. बरोबर. मग OCI कार्ड होल्डर्स कॅन दे वोट? OCI कार्ड अगेन दे कॅन वोट प्रोव्हाइडेड अगेन त्यांचं नाव इथे वोटर पाहिजे. लिस्टमध्ये आहे. सर्वात महत्वाचं पॉइंट जे मी मागच्या उत्तरामध्ये विसरलो सांगायचं, सिटिझनशिप तुमची भारतातली असली पाहिजे. हा. सो नॉर्मली OCI पीपल डोंट रिनाऊन्स देअर सिटिझनशिप, हम्म. पण मला तर आठवत नाही काही देशांमध्ये लोकांनी सिटिझनशिप भारतातली रिनाऊन्स केली आहे. ज्या देशात ते राहत आहेत त्यांनी घेतलेली आहे, बट दे आर स्टील कंटिन्युइंग विथ OCI कार्ड. येस, पण मला ते चेक करावं लागेल Okay. म्हणजे ड्युअल स्टेटस आहे की ड्युअल स्टेटस आहे की. आता हे झालं नवीन वोटर कार्डसाठी, पण आत्ताच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनीच बूथवर खूप एक्सटेन्सिव्हली काम केलं आहे. हो. घर घर अभियानमध्ये पण काम केलं आहे आपण. वी केम अक्रॉस 3 व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन्स. वन इज की काही लोकांचं नाव वोटर लिस्टमधनं गहाळ झालेलं आहे, त्यांच्याकडे वोटर कार्ड आहे, जुनं आहे, म्हणजे आय थिंक तो MS सिरीज नावाचा MT सिरीजचा होता. बरोबर. त्या लोकांचं वोटर कार्ड असून सुद्धा मागच्या इलेक्शनला त्यांनी वोट केलेलं आहे, त्यांनी घर बदललेलं नाहीये, त्यांचं काही बदललं नाही, पण या इलेक्शनला त्यांचे नावं नाहीत. सो दे वर व्हेरी डिस्टर्ब. सो आता पहिला प्रश्न, या लोकांसाठी काय करणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न, आपण पुण्यासारख्या ठिकाणी पाहतो की खूप रिडेव्हलपमेंट होत आहे आणि बरीच लोक त्यांच्या राहतं घर रिडेव्हलप होत असल्यामुळे थोडे लांब जाऊन राहत आहेत. आता ऑब्व्हियसली त्यांचं वोटर रजिस्ट्रेशन तर आधीच्याच त्यांच्या सेंटरला येणार आहे, कारण दे आर स्टील लॉजिकली स्टील रजिस्टर्ड इन दॅट ऍड्रेस. सो त्या लोकांना तिथपर्यंत वोटर स्लिप कशी पोहोचवायची, कारण आपल्याकडे प्रत्येकाचा रिलोकेटेड चा पत्ता नसतो. हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा, जेव्हा बिल्डिंग रिडेव्हलप होते तेव्हा पेरिफेरल इथले लोक त्या सेंट्रल लोकेशनला येऊन घरं घेतात आणि शिफ्ट होतात, पण त्यांचं वोटर रजिस्ट्रेशन भलतीचकडे असतं. सो नाव दे नीड टू अगेन, आय गेस यू सेड की चेंज ऑफ ऍड्रेस. तर यासाठी काय सिम्पल प्रोसेस आहे, म्हणजे डज इट स्टील गो इन न्यू वोटर रजिस्ट्रेशन और इज देअर अ सेपरेट प्रोसेस फॉर दिस? आपण याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करूया. पहिला पार्ट जो की कॉम्प्लिकेटेड आणि किचकट आहे, जुने सिरीज MT असो, MS असो, वेगवेगळे नंबर सिरीज जे होते, ज्याला आपण म्हणूया की ब्लॅक अँड व्हाईट त्या जमान्यातले ते वोटर कार्ड आहेत. काही याच्यावरती होलोग्राम होते, काहीवर नव्हते. हो. ती सिरीज इलेक्शन कमिशनने, इफ माय मेमरी इज करेक्ट, ऑलमोस्ट 20 वर्षापूर्वी ती स्क्रॅप केलेली आहे. ओके. आणि खूप लोकांना ते माहिती नव्हतं. मग अनेक लोकांचे मला असे वैतागून आलेले प्रश्न आहेत की मग आम्ही मागच्या वेळेला वोटिंग कसं केलं. बरोबर. ते वोटिंग एवढ्यासाठी झालं की त्या एरियातले किंवा त्या बूथमध्ये जे कोण असतील, काय कुठच्या पार्टीचं नाव नाही घेते, पण त्या एरियातला जो कोण बूथ प्रमुख असेल किंवा बूथ मॅनेजमेंट करणारा असेल, त्याने एन्श्योर केलं की यांची नावं जुनी सिरीज जरी असेल तरी वोटर लिस्टमध्ये यावी आणि ती असायला पाहिजे. तर सोप्या प्रश्नाचं सोपं उत्तर, जेवढ्यांचे MT सिरीज आहेत त्यांनी त्वरित फॉर्म 6 जो आहे न्यू फॉर्म लगेच भरायला घ्यावा. म्हणजे आता 30 जून तर नाही कदाचित गाठ येणार, पण 30 सप्टेंबरचा डोळ्यासमोर ठेवून तरी आता नवीन फॉर्म भरून टाकायचं. तर तो पहिलं एक आपलं एक पाऊल पुढे, ओके, की आपलं नाव वोटर लिस्ट मध्ये आलं पाहिजे, तर आपण काही पावलं घेतली का, ते पहिलं काम म्हणजे फॉर्म 6 भरून. करेक्ट. दुसरं रिडेव्हलपमेंटच्या वेळेला लोक टेम्पररी रेसिडेन्सला जातात. माझं अजूनही सजेशन आहे, डोंट चेंज युअर ऍड्रेस. कारण रिडेव्हलपमेंटला आपण म्हणूया बेस्ट केस सिनारिओ 3 वर्षात तुम्ही तुमच्या जुन्या जागेला परत याल. बरोबर आहे. वर्स्ट केस सिनारिओ 5 वर्षात.
निवडणूक 5 वर्षातच होते. हो. तर त्या 5 वर्षामध्ये ऍड्रेस चेंज आणि हा सगळा जो काही गोंधळ आहे हा. ते अवॉइड करण्यासाठी कीप द सेम ऍड्रेस. ओके. बरं, आता त्यांना समजणार कसं हा. की मला वोटिंग कुठे करायचंय? करेक्ट. तर त्याच्यासाठी आपली डबल जबाबदारी आहे. म्हणजे ॲज बूथ कार्यकर्ता किंवा आपण जेव्हा फील्डवरती जातो, जे की आपण केलं देखील. हो. खूप लोकांना आपण शेजारच्या बिल्डिंग मधनं करेक्ट. किंवा शेजारचे त्यांचे कोण ओळखीचे असतील, रेफरन्सेस घेतले. रेफरन्सेस घेतले, काहींना व्हॉट्सअपवरती संपर्क केला, Correct. काहींना तुम्ही फोन पण केलेले होते. Correct. त्यांना फोन करून आपल्याला तेवढंच सांगायचंय, तुम्हाला इथेच वोट करायचंय. तुमचं नाव आम्ही तुमची जी जुनी वोटर यादी होती त्याच्यामध्ये आम्ही चेक करून सुनिश्चित केलेली आहे. हा. नावं तुमची आहेत, तर तुम्ही वोटिंगला जरूर या. आता याच्यात सेकंड स्टेज येते, त्यांची नावं गायब झाली. हा. आता नावं गायब होण्याचं किंवा जो की खूप यावेळेला अनेक, म्हणजे हा नुसता पुणे नाही, भारतभर हा प्रॉब्लेम सगळ्यांनी ऑब्झर्व केलेला आहे. बरं. ज्याच्यासाठी अनेक फेक वोटर्स म्हणूया, बोगस वोटर म्हणूया, व्हॅनिशिंग वोटर्स म्हणूया, अनेक त्याला लोकांनी उपमा दिल्या. सोपं माझं उदाहरण आहे, जे मी इलेक्शन कमिशनला लिहिलंय. एकदा नाव माझं आधारमध्ये गेलं, आता आधार सिस्टीम येऊन सुद्धा 15-20 वर्ष, हो. 15 वर्ष होऊन गेली. आधार डेटाबेस पण तर माझं नाव गायब होत नाही. हम्म. मग तर माझं वोटर डेटाबेस पण का गायब होतं एव्हरी 5 इयर्स? बरोबर. बिकॉज समबडी हॅज अन ऍक्सेस टू द मास्टर डेटाबेस. एक मास्टर डेटाबेस असतो आणि एक मिरर डेटाबेस असतो. मास्टर डेटाबेसला ऍक्सेस गेला तर हे गायब होतं. ओ. ह्याला क्विक फिक्स किंवा शॉर्ट टर्म सोल्युशन काय काढलंय ECIने, की आधार लिंकिंग करा. हम्म. आता याला परत अनेक विवाद आणि अनेक प्रायव्हसी आणि खूप प्रश्न आहेत. हम्म. पण जर का तुम्हाला तुमचं वोटर आयडी सेफगार्ड करायचंय आणि मेक इट फुल प्रूफ दॅट नोबडी शुड टॅम्पर विथ इट, करेक्ट. एक खूप सोपं 2 मिनिटाचं काम आहे. तुमचं वोटर आयडी नंबर आणि आधार नंबर हे 2च गोष्टी हातात ठेवायचे, कागद पण नाही ठेवायचे. बरं. आणि ऑनलाईन फॉर्म 6B भरा. ओके. फॉर्म 6B सगळ्यांनी लक्षात ठेवा. Form, हा. आधार कार्ड लिंकिंग टू युअर वोटर कार्ड. करेक्ट. Correct. याने काय होईल, ते लिंकिंग झालं, ते रिअल टाइम मध्ये चेक करतात. तुम्ही Okay. एकदा अपलोड केलं की साधारण 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट ते वेळ लागतो. बरेच लोक कंटाळतात की हो. अरे रिस्पॉन्स का नाही येते. हा. सो तुम्ही डेटा दिल्यानंतर फॉर्म 6B क्विकली ECI आधार सीडिंगच्या डेटाबेसला मॅपिंग करते ओके. आणि तुमचं नाव तिथे असेल तर लगेच एक्नॉलेजमेंट वरती स्क्रीन आहे, तुमच्या स्क्रीनवर येतं. ओके. बेस्ट पार्ट इज एक PDF पण फाईल डाउनलोड होते. ओके. दॅट फॉर्म 6B आधार लिंकिंग सक्सेसफुल. सक्सेसफुल. ओके. चुकून, व्हेरी रेअर, चुकून जर का तुमचं नाव दिसलं की हे आधार लिंकिंग करून सुद्धा ते गायब झालंय, तर हाच एक्नॉलेजमेंट तुम्ही लगेच ग्रीव्हन्स पोर्टलला टाका. हा. इलेक्शन कमिशन विल एन्श्योर दॅट युअर नेम इज रिस्टोर्ड बॅक अगेन. ओके. तर ह्याचे सेफगार्ड्स आहेत आणि प्लसेस अँड मायनसेस आहेत. ओके. तर सगळ्यांनी मी विनंती करीन, जे हातातलं आहे ते आधी सेफगार्ड करा. Correct. नवीन लोकांना तर आपल्याला जोडायचं. Okay. आणि जे रिडेव्हलप होऊन आलेले लोक आहेत नवीन ठिकाणी, तो प्रश्न त्यांनी काय राहिला. करायचं? त्याच्यासाठी फॉर्म 8. हा. परत तोच जो मगाशी आपण बरोबर, चर्चा बरोबर. केली तोच फॉर्म. बरेच वेळा रिडेव्हलपमेंट बिल्डिंग मध्ये जुने आणि नवीन हो. फ्लॅट ओनर्स अशी कॉम्बिनेशन आहे. करेक्ट. तर नवीन फ्लॅट ओनर्सना तर तसंही नवीन फॉर्म 6 भरणं भरायचं. बट अपेक्षितच. इमॅजिन अ सिच्युएशन की नवीन फ्लॅट ओनर उदाहरणार्थ आपल्या प्रभात रोडवर राहिला आहे आणि ते जुने राहत होते कुठेतरी कल्याणी नगर ओके. और समवेअर इन वडगाव शेरी, तर तिकडे त्यांचा वोटर डेटाबेस ऑलरेडी असेल. हो. त्यांना फॉर्म 8 भरायचा आहे, चेंज ऑफ कॉन्स्टिट्युएन्सी. करेक्ट. कारण वडगाव शेरी असेंब्ली वेगळी आहे करेक्ट. आणि कोथरूड वेगळी. वेगळी आहे. अनेक असे सिच्युएशन आहेत जेव्हा कोथरूडच असेंब्लीमध्ये लोक इथल्या इथे शिफ्ट शिफ्ट होत होतात. आहेत, तेव्हा सुद्धा तोच फॉर्म आहे, हम्म. चेंज विद इन कॉन्स्टिट्युएन्सी. ओके. एक चेंज आउटसाइड Outside the कॉन्स्टिट्युएन्सी आणि एक चेंज विद इन कॉन्स्टिट्युएन्सी. दोघांना फॉर्म 8च आहे. लोकसभा निवडणुकीला कॉन्स्टिट्युएन्सीचा विशेष काय म्हणतो आपण, त्यांनी फरक पडत नाही जर मी कसबामध्ये आहे किंवा कोथरूडमध्ये आहे, कारण आपण शेवटी कॅन्डिडेट एकच असतो हम्म. त्या शहरामधनं म्हणून. पण हा फरक कुठे पडणार तर विधानसभा इलेक्शनला नक्की पडणार. हो. त्याच्या पुढे कॉर्पोरेशन लेवलला नक्की हो. पडणार. कारण तुम्हाला कोथरूडमध्ये कोण हवंय, तुम्हाला कसब्यामध्ये कोण हवंय, तुम्ही कल्याणी नगरला जर राहत असाल तर यू कॅनॉट डेफिनेटली हॅव अ से इन कोथरूड कॉन्स्टिट्युएन्सी Right. इफ यू आर नॉट रजिस्टर्ड हिअर. Correct. इवन दो सो हे फार महत्वाच्या काही गोष्टी आहेत की तुम्ही चेंज ऑफ ऍड्रेस का केलं पाहिजे हो. याच्यासाठी. आणि जस्ट एक अगदी सोपं उदाहरण द्यायचं की
वोटिंगला जाणं म्हणजे एका विमानात किंवा ट्रेनमध्ये चढण्यासारखं आहे. करेक्ट, त्यासाठी बोर्डिंग पास लागतो. बरोबर आहे. तर बोर्डिंग पास इज युअर नेम अपिअरिंग इन वोटर लिस्ट. वोटर लिस्ट. तुमच्या वोटर लिस्ट मध्ये नाव नसेल तर यू जस्ट सिम्पली कॅनॉट वोट. करेक्ट. ऍज सिम्पल एज दॅट. बरेच लोक म्हणतात की माझ्याकडे वोटर कार्ड नाहीये किंवा माझा हरवलाय किंवा माझं सापडत नाही, पण ती व्यक्ती वोट करू शकते का आणि कधी करू शकते, जर करू शकत असेल तर? सहजपणे करू शकते. इलेक्शन कमिशनने खूप प्रमोशनल व्हिडिओज ठेवलेले आहेत, अजूनही आहे वेबसाईटला. हा. त्यांच्या ECI.gov.in बरं. सिम्पलेस्ट पोर्टल आहे. त्याच्यामध्ये वोटर अवेअरनेस हा. ची एक लिंक आहे. हा. त्या वोटर अवेअरनेस लिंक मध्ये सुद्धा खूप प्रमोशनल व्हिडिओज त्यांनी टाकले. ओके. इव्हन लोकसभेला सुद्धा ते सांगत होते, पहिलं काम सुनिश्चित करा वोटर लिस्ट मध्ये नाव आहे की नाही. ते एकदा झालं, वोटर कार्ड नसलं तरी चालेल. 12 त्यांनी 12 म्हणजे पूर्वी फक्त पॅन कार्ड किंवा आधार किंवा हो. कुठचा तरी गव्हर्नमेंट प्रूफ चालत होता. आता तर त्यांनी 12 डॉक्युमेंट्स हा. विच आर नेसेसरी अँड सफिशियंट ओके. डॉक्युमेंट्स टू वोट. करेक्ट. बट मिनिमम कंडिशन युअर नेम Name should be appear in there in voter the list. voter list. So I think as Vikas, thank you for sharing your view on so many important aspects which are most important for every person to have a voting right, to exercise that voting right. Correct. आणि एक असा अनुभव येतो की जर मतदानाच्या दिवशी लक्षात आलं की माझं नाव वोटर लिस्टमध्ये नाहीये, तर तो होणारा मनस्ताप आपण जवळून पाहिलाय लोकांचा. हो. अँड देन यू जस्ट रन फ्रॉम वन बूथ टू अदर. कदाचित माझं तिथे असेल, कदाचित माझं इथे असेल, तुम्ही या ऍपला बघा, त्या ऍपला बघा, या नेटवर. आणि तो होणारा मनस्ताप आपल्याला जर टाळायचा असेल तर आपली जबाबदारी आहे एक सुजाण नागरिक म्हणून की आपण आपलं पहिले वोटर लिस्टमध्ये नाव आहे की नाही ही चेक करणं. आणि दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, नॉट समबडी एल्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. Correct. आपण बरेचदा म्हणतो मला वोटर स्लिप मिळालीच नाही. हम्म. बरेचदा लोक कंप्लेंट करतात, पण वोटर स्लिप नाही मिळाली तरी आपण दिवसभर इतक्या वेळ व्हॉट्सअपवर असतो, फेसबुकवर असतो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असतो. ऑल यू हॅव टू डू इज गो ऑन गुगल. अगदी तुम्हाला लिंक सापडत नसेल तर गुगलवर जा, इलेक्टोरल वेबसाईट आहे आपली जी ऑफिशियल आहे त्याच्यावर जा, तिथे तुमचं नाव आणि पॅन कार्ड, आधार कार्ड जे काय मागतं ते टाका आणि बघा फक्त की तुमचं नाव येत आहे की नाही. डेटा नॉट फाउंड आलं तर सगळ्यात पहिले आपलं नाव आधी त्या लिस्टमध्ये येण्यासाठी जे आज विकासजींनी आपल्याला सांगितलं ते करणं सगळ्यात महत्वाचं आणि आवश्यक आहे. कारण आता येणारी जी विधानसभा निवडणूक आहे, सो मेक शुअर की ज्यांची नावं गायब झालेली आहे, जे त्यांना वाटतायत किंवा मिसिंग आहे आपण म्हणूया, त्या लोकांनी पहिले ऑनलाईन जाऊन न्यू वोटर रजिस्ट्रेशन करावं. जी लोक लांब राहायला गेली आहे, दुसऱ्या एरियामध्ये राहायला गेली आहे, त्यांनी चेंज ऑफ ॲड्रेस फॉर्म 8 भरून पहिले आपला ॲड्रेस चेंज करून घ्यावा, म्हणजे त्यांना इथे व्होट करता येईल. आणि तिसरं इज जे 18 वर्षा आत्ता मुलं झालेली आहेत, जी क्युरियस आहेत, ज्यांना मतदान करायला दे आर मोर देन एन्थुझियास्टिक टू गो अँड वोट फॉर द फर्स्ट टाइम, या सर्वांनी सगळ्यात आधी आपल्याला मतदान करता येईल याची खात्री स्वतःच करून घेणं आवश्यक आहे. त्यात तुम्हाला काही अडचणी आल्या तर आम्ही लोक आहोतच तुम्हाला मदत करायला. BJP बिझनेस सेल आणि BJP इन्फ्रास्ट्रक्चर सेलचे आम्ही मेंबर्स आहोत. यू कॅन एनी टाइम कम अँड कॉन्टॅक्ट अस. खाली आपण लिंक देतो आहे, आपल्या एक फोन नंबर देऊ आपण आणि एक आपण ईमेल ID आपण खाली मेन्शन करतो आहे. तिथे यू कॅन राईट टू अस अँड टेल युअर ग्रीव्हन्स. वी विल हेल्प यू आउट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. याच्यात एकच मी ऍड करायला सांगेन सगळ्या व्ह्युअर्सना, एक रेल्वेचं मी उदाहरण देतो. का देतो म्हणजे तुम्हाला खूप सोपं जाईल. रेल्वेचं तिकीट आपण बुक केलं तर आपल्याला वाटतं की चला आपल्याला ट्रेनमध्ये चढायला मिळेल, पण त्याच्यात 3 कंडिशन्स असतात. तिकीट तुमचं वेटलिस्टेड आहे का, तुमचा RAC आहे का, की कन्फर्म्ड आहे. वेटलिस्टेड असेल तर तुम्हाला चढताच येणार नाही त्या ट्रेनमध्ये. सो इट इज वोटर लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्हाला वोटिंगच करता येणार नाही. ट्रेनमध्ये RAC असते पण वोटिंगमध्ये RAC नसतं. RAC म्हणजे तुम्हाला डब्यात चढता येईल, बसायला मिळेल, झोपायला मिळेल, सांगता येत नाही. आणि कन्फर्म बुकिंग म्हणजे तुम्हाला त्या ट्रेनमध्ये चढून प्रवास करता येईल. तर तुमचं नाव जर का वोटर लिस्टमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला डेफिनेटली वोट करता येईल. नोबडी कॅन स्टॉप यू. अँड ऑन दिस अमृताजी तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल. असे अनेक गोष्टी आहेत ज्या आपण लोकांपर्यंत पोहोचवू. येस. प्रॉब्लेम्स येतील,
प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच आपण आहोत. येस. आणि पुढची निवडणूक आपला टार्गेट ठेवूया की मिनिमम व्हॅनिशिंग वोटर्स. ऍब्सोल्युटली. येस. थँक्यू व्हेरी